महाराष्ट्रातील खवयगिरींचे तीर्थक्षेत्र दुर्गा खानावळ वाठार स्टेशन 1934 पासून आपल्या सेवेत 93 वर्षांची परंपरा तसेच शतकपूर्तीकडे वाटचाल। ₹14 अहो तुम्ही अख्ख्या भागात विचारा संग्रामची वीट कशी। अहो दर्जा आहे दर्जा। हा बरोबर पाठवतो का। ओ भाऊ या पंकजराव काय खबर। खबर म्हणजे त्या पोराची माहिती नाही निघाली। तुला काय उपटाय पाठवला होता का। ओ भाऊ ऐकून तर घ्या। बोल मागल्या तू काय आणली खबर। अहो भाऊ अरे भाऊ काय करतोय तोंड उघड। अहो मी दुसरं सांगायला लावली। काय दुसरं। अहो कालच्या तरीनं मागणं ताप नाही झाला। अरे मागल्या थोबाड आवळून ग बस। मी जर काय केलं ना नको तिथं पण ताप होईल तुला। बर हाताची घडी तोंडावर वाट। बावळाट काय म्हणला। त्या पोराचं नाही पण त्या पोराच्या मित्राची माहिती निघाली। कोण मित्र। त्या दिवशी बघा फाटे होता त्या पोराच्या पाठीमागा चालत होता। जाऊ दे माझ्या काही डोक्यात येईना। तीच पोरग उचला। चालते भाऊ लगेच जातो। चल मंगल्या। नाही तुम्हाला तेवढ्यालाच पडणार। तुला माहितीये का त्या दिवशी काय झालं आमची सगळी शर्यत होती बिनजोडची आणि आमच्याकडे बैलच नव्हता पण एक जण आला बैल घेऊन। एक जण म्हणजे होता गे पोरगा। ते समजलं पण कोण होता सांग की। तेच माहित नाही ना पण आहे ना तुला माहिती मैदानावरती काय झालं। काय ग। अगं एखाद्या पिक्चरमध्ये कसं हिरोईन अडचणीत असली की हिरो येतो तसंच आलेला तो आणि तो आला ना मला मदत करायला। संग्याच्या तोंडावरचा रंगच चेंज झालता। काय पण बोल पण तो एकदम परफेक्ट बैलगाडा मला होता। झालं पोरींना प्रेमात पडाय कारण बी नाही लागत। गप ग प्रेमात नाही भारी वाटला तो रुबाबदार बैलगाडा मालक। चला स्वप्नात ना बाहेर पडा तिकडे घरचे शिव्या देतात। त्या गणेश घर कुठं कोणता हो गाणे। त्यो गणेश पवार नाव आहे बैलगाडी असतो बघा। हा तो गाण्याचं होय। इथनं स्टेट गेल्यानंतर बघा उजव्या साईडला करायचं। बरोबर ठीक आहे चला। पाहिला त्यांनी काय सांगितलेलं ह्या लाईनला 2 नंबरचं घर आहे बहुतेक हीच असणार आहे। बरोबर चल विचारून बघू। अरे ही तर कशाला आलेत ती पण आपली आधी आल्या ती। बहुतेक ही माहिती काढायला असतील त्या पोराची। नाही ही एवढं हुशार नाही ती। जाऊ दे इथून बघत बसू। बघ ना गणेश ओय गणेश गणेश ओय गणेश गणेश घरात आहे का कोण। काय रे। अरे त्या दिवशी फाटीवरती पोरग बैल घेऊन आलेलं ती ओळखीच आहे का तुझ्या। अरे तो मित्रच आहे माझा। मग त्याचं गाव कुठलं ते इथं कशाला आलता। मला नाही माहित काय त्याचं। त्याला काय विचारायला गेलंय की ते शपथ घालतो आणि त्यामुळे काय बोलता पण येत नाही। मग तू कसं काय ओळखतो त्याला? अरे ते या गावात कामासाठी आलेला आणि त्याला राहायला खोली पाहिजे होती,
त्यामुळे मी त्याला त्या पाटलाची जुनी खोली दिली त्यामुळे झाली ती ओळख आणि चांगला मित्र पण. मित्र आहे ना तुझा, मग तुला माहित पाहिजे असं डायरेक्ट कोण बिलियन गावात राहील. अरे तुला सांगितलं ना शक्तीमुळे. जाऊ दे बावड्या, त्याला सांगायचं नसेल. चल. तर काय तोंडावर दिसतंय मला. तुम्हाला काय समजायचं ते समजा. वातावरण कसं थंड आहे, बरं वाटतंय ना. तर काय राव, मला भारी वाटतंय. ए, ऐक की त्याचं नाव तरी सांग ना. आबे म्हणजे आबी. अभि दिसतंय का काय दिसतंय, मला बी दाखवा. हो काय 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 दाखवू? करत वाटतं त्या माकडाला उचलायला लावला होता ना तुम्हाला. भाऊ कुत्रे चढवायले आणि तू उचलत असता. अरे एकदा नियम धरल्या पाखरू उडवल्याशिवाय बंदूक खाली ठेवायची नसती. मला वाटलेलंच बेकार चोटांनो, तुम्ही काय कामाचंच नाही. जाओ पकडा त्याला. ए उत्तर त्यांना पकड. पकड उचल. धर त्याला. आता माहिती निघल. काय ना गाडीत